नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरासरी 75.96% मतदार झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार मतमोजणी दिनांक 3 डिसेंबर 2025 ऐवजी सुधारित निवडणूक कार्यक्रमांतर्गत नियोजित असलेल्या मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून होणार आहे। जिल्ह्यातील उरुण, ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत व पलूस या 6 नगरपरिषदा तसेच शिराळा व आटपाडी या 2 नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। नगरपरिषद, नगरपंचायतीनिहाय एकूण मतदार झालेले मतदान व टक्केवारी पुढील प्रमाणे: उरुण ईश्वरपूर नगरपरिषद 64,215 पैकी 47,608 74.14%, विटा नगरपरिषद 46,332 पैकी 36,770 79.36%, आष्टा नगरपरिषद 30,573 पैकी 22,856 74.76%, तासगाव नगरपरिषद 32,994 पैकी 23,249 70.46%, जत नगरपरिषद 28,090 पैकी 20,464 72.85%, पलूस नगरपरिषद 22,067 पैकी 17,716 80.28%, शिराळा नगरपंचायत 13,095 पैकी 10,879 83.8%, आटपाडी नगरपंचायत 20,611 पैकी 16,410 79.62%। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सहकारी आयुक्त नगर प्रशासन दत्तात्रय लांघी, डॉक्टर पवन मेहत्रे व त्यांच्या सहकार्यांनी तसेच जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तैनात चोख पोलीस बंदोबस्तामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली। 8ही नगरपरिषद नगरपंचायतीमध्ये आज सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या। मतदान केंद्राच्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यात आल्या होत्या। दिव्यांग मतदारांसाठीही विशेष सोय करण्यात आली होती। चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता। विशेष मतदान केंद्रे तसेच गुलाबी मतदान केंद्रे सजवण्यात आली होती। याकूब शिकलगार, 7 स्टार न्यूज, लिंगरे।